सो काल आपण काय शिकलो होतं? काल आपण घेतलं होतं सेमीकंडक्टरचं इंट्रोडक्शन. ओके, सेमीकंडक्टर्स असतात काय आहे ना. आपण म्हटलं होतं जसे हे सेमीकंडक्टर जे आहे सिलिकॉन, जर्मेनियम, हे जनरल रूम टेम्परेचर प्रेशरला जोशी मॅडम हे काय असतात इन्सुलेटर सारखं बिहेव करतात. कसं बिहेव करत असतात? इन्सुलेटर सारखं. आणि काय करतात, जर याचं टेम्परेचर वाढवलं किंवा करंटनं काय केला आपण फोर्स केला तर त्यावेळेस काय होतं की सेमीकंडक्टरचे काय होत असतं हे ऍज अ कंडक्टर म्हणून बिहेव करतात. क्लिअर? कसं बिहेव करतात? हे कंडक्टर सारखं बिहेव करतात. ओके, जर्मेनियम किंवा सिलिकॉनला किती व्हॅलन्सी असते? 4 कार्बन सारखी. ओके, मग आपण म्हणतो हे जे प्युअर सेमीकंडक्टर आहे ना, जर्मेनियम म्हणा किंवा सिलिकॉन म्हणा, प्युअर सेमीकंडक्टरला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतात. क्या बोलते हैं उन लोगों को? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक बोले तो प्योर. अब होता क्या है कि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ये एब्सोल्यूट जीरो टेम्परेचर पे, जैसे मैंने बोला की कंप्लीट इन्सुलेटर जैसा ऍक्ट करते, म्हणजे कंप्लीट इन्सुलेटर सारखं ऍक्ट करतात. म्हणजे हे इलेक्ट्रिसिटी थोडीही कंडक्ट करत नाही, आहे की नाही. मग ह्या प्युअर सेमीकंडक्टर पासून आपण काम काढून नाही घेऊ शकत, आहे की नाही. मग त्याच्याकरता काय यायला ते याच्यात इम्प्युरिटी ऍड केल्या जाते. ओके, मग हे जे इम्प्युरिटी ऍड केल्या जाते, जसं काही लोकांना काम करायचं असलं आणि बिना इम्प्युरिटी ऍड करायचं त्याचे हातपाय थरथर कापतात, आहे की नाही. मग तसंच इम्प्युरिटी ऍड करायची म्हणजे जेवण खाऊन नाही केलं तर असं बोलत आहे की नाही. मग ऍज यू नो दॅट ज्यावेळेस आपण ऍडिंग इम्प्युरिटी ऍड करत असतो. ओके, व्हेन वी ऍड इम्प्युरिटी टू द प्युअर सेमीकंडक्टर, सो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर विल गेट कन्वर्टेड इनटू एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ज्यावेळेस आपण काय करत असतो की प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍड करतो तर त्याचं रूपांतर कशामध्ये होते? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. म्हणजे कोणते प्युअर सेमीकंडक्टर आहे, एक्सट्रिन्सिक की इंट्रिन्सिक? इंट्रिन्सिक प्युअर आहे. त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केले की काय तयार होते? एक्सट्रिन्सिक बनून जाते. मग हे जे ऍडिंग इम्प्युरिटी आहे, हे जे इम्प्युरिटी ऍड करतो, सो हे इम्प्युरिटी ऍड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात डोपिंग. काय म्हणतात? ओके, तुम्ही डोपिंग टेस्ट बद्दल ऐकलं असेल. क्रिकेटमध्ये, टेनिसमध्ये डोपिंग टेस्ट, ऑलिम्पिक्स मध्ये आहे ना. जर एखादे खेळाडू काय करतात, उत्प्रेरक घेतात, आहे की नाही. म्हणजे सपोज एखादा खेळाडू लॉंग जम्प, हाय जम्प मारत असेल आणि ते दूर जात नसेल तर ते काय करत असतात, ड्रग्ज वगैरे आहे ना, म्हणजे बाहेरून कोणतरी कंटेंट घेतात, त्याला म्हणतात डोपिंग, आहे ना. मग असं जर ते डोपिंग टेस्ट होते की कोणत्या खेळाडूने काही इम्प्युरिटी ऍड नाही केली, औषध घेऊन तर नाही आला, गजान मारचे कचोरी इकडचं तिकडे, आहे की नाही, असं होते की नाही. सो ऍडिंग इम्प्युरिटी टू द प्युअर सबस्टन्स, दिस प्रोसेस इज कॉल्ड डोपिंग प्रोसेस. काय म्हणता याला? डोपिंग प्रोसेस. पण डोपिंग कशी केल्या जाते? इम्प्युरिटी ऍड केल्या जाते प्युअर जर्मेनियम किंवा प्युअर सिलिकॉन मध्ये. तर याच्याकरता 2 ग्रुप निवडले जातात पिरियोडिक टेबलचे, आहे ना. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा टेट्राव्हॅलंट आहे, हा इनएक्टिव्ह आहे, याला ऍक्टिव्ह करायचा आहे. मग ऍक्टिव्ह 2 प्रकारे करता येईल. कसं? एक तर याच्यात ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करा किंवा पेंटाव्हॅलंट. ओके, हा काल मला वाटतं थोडंसं आपण घेतलं होतं याचं, है ना. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी लाईक इंडियम, ओके, गॅलियम, अल्युमिनियम, आहे की नाही. हे जर ऍड केली तर हे कशी इम्प्युरिटी आहे? ट्रायव्हॅलंट. ओके, याला म्हणतात, हे असते ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 3 असतात. ओके, असं म्हणू आपण. आणि दुसरी असते की हे आहे अँटीमनी. ओके, अँटीमनी, अर्सेनिक. ओके, ही जी असते इम्प्युरिटी ही असते पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. ओके, याला काय म्हणतात? पेंटाव्हॅलंट. हो, सो पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात आउटर मोस्ट शेल मध्ये? 5. मग आता होते काय, आपल्याकडे प्युअर सेमीकंडक्टर जर्मेनियम. ओके, एक प्युअर सेमीकंडक्टर मध्ये आपण काय केलं, दोन्ही जर्मेनियम असतील, हाय जर्मेनियम. इथं आपण काय केलं, जसं इंडियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन होते, यातला जागा आहे खाली 4, एक जागेत एक बसला, दुसऱ्या जागेत दुसरा बसला, तिसऱ्या जागेत तिसरा, एक रिकामी जागा राहिली, आहे की नाही. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी जर एखाद्या प्युअर सेमीकंडक्टर मध्ये आपण टाकली तर काय होते की याला व्हॅलन्सी आहे 4, पण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी मधून किती भेटतील? 3 इलेक्ट्रॉन भेटतील. मग एक जागा खाली राहील. इलेक्ट्रॉन कॅरी करत असते निगेटिव्ह चार्ज. मग ही जी खाली जागा राहते ना, हे खाली जागा काय कॅरी करेल? पॉझिटिव्ह चार्ज. ऑब्विसली, आहे ना. म्हणजे 3 ठिकाणी
म्हणजे 4 ठिकाणी 4 पॉझिटिव्ह जागा होत्या. या पॉझिटिव्हला यांनी निगेटिव्ह करून टाकलं, हे निगेटिव्ह म्हणजे सॅटिस्फाय करून टाकलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ना. मग हे फिल होऊन गेले. एक इलेक्ट्रॉनची जागा खाली राहिली. तिथं इलेक्ट्रॉन नाहीये, तिथं होल आहे. काय आहे? म्हणजे जसं अंड्याचे ट्रे असतात. अरे व्हेजिटेरियन लोक हो पाहिलेत असेल आहे ना. अंड्याच्या ट्रे मधून जर अंडा काढला तर तिथे खाली जागा राहते आहे की नाही. मग हे खाली जागा आहे होल आणि हे अंडे इलेक्ट्रॉन. मग जर एखाद्या ठिकाणी जसं इथं किती होते ट्रे मध्ये 4 खाली जागा होत्या, 3 अंडे बसले, एक खाली राहिला रिकाम. ओके. मग याला हे काय आहे? होल आहे. हे काय कॅरी करते? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून हे जे सेमीकंडक्टर बनते प्युअर सेमीकंडक्टर मध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे एक होलची जागा एक्स्ट्रा राहते, शिल्लक राहते त्याला. आणि होल कॅरी करत असतो पॉझिटिव्ह चार्ज. जसं इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, होल काय कॅरी करतो? पॉझिटिव्ह. म्हणून हा जो सेमीकंडक्टर बनते ना, हे सेमीकंडक्टरची जी साईड बनत असते याला म्हणतात पी टाईप सेमीकंडक्टर किंवा पॉझिटिव्ह टाईप. कारण चार्ज कोणता आहे त्यावर? पॉझिटिव्ह. मग हा सेमीकंडक्टर पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर बनला. तो पॉझिटिव्हचा पी टाईप म्हणता याला पी टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे आता तो पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर कसा असतो? व्हेन प्युअर सेमीकंडक्टर, ओके, when pure semiconductor is doped with the impurity found doped with the trivalent impurity. Okay, so here majority charge carriers are whole, है ना. ओके, यांना मी म्हणतो आहे की नाही ना, होल्स म्हणतो. ओके, मेजॉरिटी चार्ज कॅरियर काय असतात? होल असतात. आणि हा चार्ज कोणता एक्वायर करते? पॉझिटिव्ह. म्हणून या टाइपला सेमीकंडक्टर. ओके. तसंच पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी मध्ये आता गोष्ट उलटी होत असेल. एन टाईप कसं? लक्ष द्या इकडे. उज्ज्वल सर असं सांगू शकता तुम्ही आता याच्या प्रकार? इथं पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे. पेंटाव्हॅलंट अर्सेनिक किंवा अँटीमनी मधून जर इम्प्युरिटी ऍड केली, याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन? एक इथं बसला, एक इथं, एक इथं, एक इथं, एक एक्स्ट्रा राहून गेला आहे की नाही. हा आता हे इलेक्ट्रॉन आहे ना, हे मी यांना काळे दाखवतो मुद्दाम. आणि हे जे खाली जागा आहे याला का मी का म्हणतो? होल आहे की नाही. असं बरोबर आहे की नाही. मग आता हे काय झालं, इथं हे जे आहे हे इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन का राहिला? एक्स्ट्रा राहिला. एक इलेक्ट्रॉन का राहिला? एक्स्ट्रा. काय म्हणू मी? हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता आहे? मग काय असं म्हणू शकतो मी निखिल? ओके, हा निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो इलेक्ट्रॉन. त्यामुळे हा जो सेमीकंडक्टर बनला हा एन टाईप बनून जातो. कसा बनून जातो तो? एन टाईप. एक तरी याला इलेक्ट्रॉन असं म्हणून टाका तुम्ही. ओके, आहे की नाही? आहे की नाही? हे झाले इलेक्ट्रॉन. ओके, किंवा याला एन टाईप सेमीकंडक्टर म्हणताना तुम्ही याला डार्क म्हणून टाका आतून एकदम. ओके, इथं काय असतं आहे? हा काय बनला? एन टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टर एन का आपण म्हटलं? निगेटिव्हचा एन वापरला. काय वापरला? निगेटिव्हचा एन. सो अशा प्रकारे म्हणतात एन टाईप सेमीकंडक्टर. समजलं? मग आपण शिकलो होतो सेमीकंडक्टर काय आहे. त्यानंतर सेमीकंडक्टर मध्ये आपण काय पाहिलं? सेमीकंडक्टर हे 2 टाईपचे असतात, प्रकार पाहिले. एक होता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, दुसरा होता एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरला आपण काय म्हणत होतो? प्युअर. जे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर कसं बनवत होते? इम्प्युरिटी ऍड. हे इम्प्युरिटी ऍड करण्याची जी प्रोसेस होती तिला काय म्हणायचं? डोपिंग म्हणत होते. ओके, इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे आता इम्प्युरिटी कोणकोणत्या टाईपच्या होता? कोणत्या टाईपची इम्प्युरिटी ऍड करायच्या? ट्रायव्हॅलंट. जर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली तर काय होते? कारण होल मेजॉरिटी चार्ज करतात आणि त्याचा टाईप होऊन जातो पी टाईप, पॉझिटिव्ह टाईप. जर आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली डोपिंग काय बनून जातो? एन टाईप सेमीकंडक्टर. समजलं हे? ओके, एवढं कॉपी करा शॉर्ट मध्ये. ओके, टेस्ट मध्ये जे क्वेश्चन आले होते, ओके, टेस्ट क्वेश्चन मध्ये काही क्वेश्चन जे जमले नाही आहे ना, ते आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करू. ओके, बऱ्याच जणांचे डाऊट होते, आम्हाला वाटतं की ते पब्लिकली क्लिअर करा म्हणून आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवत. ओके, मग लक्ष द्या इकडे, हे टाकून देईन मी रिकॉर्डिंग हे पण. ओके, आणि सेमीकंडक्टरचा जो टॉपिक आहे आपण तो म्हणजे आता आपण याच्यानंतर आपण शिकणार होतो डायोड वगैरे आहे ना. तो डायोड आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये शिकू. आधी डाऊट क्लिअर करून घेऊ, नाही कारण हे मागचं मागे राहून जाईल मग. ओके, टेस्ट मध्ये जे क्वेश्चन आले होते तर ते कोणता क्वेश्चन होता जमला?
मग ओके सेकंड मधला ए. सेकंड मधला ए सेकंड मधला ए आणि बी म्हणजे सेकंड क्वेश्चन नाही नव्हता. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय होता वाचा निखिल सर. कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ एमआय कॅल्क्युलेट द एमआय ऑफ कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन रॉड ऑफ मास 180. म्हणजे रॉडची काढायची होती. ए होतं त्यातलं काय होतं थिन रॉड ऑफ मास 180 है ना. थिन रॉड मास होतं 180 ग्रॅम. लेंथ होती 25 सेंटीमीटर. लेंथ होती 24 सेंटीमीटर. 24 ओके. 25 आणखी काय होतं छान. ओके. बस कोणती दिलेली होती बर. मग संकेत सर 180 ग्रॅम याला कन्वर्ट करायचं किलोग्राम कसं करसा 180 समजलंय पृथ्वीराज. ग्रॅमचं किलोग्राम मध्ये असं कन्वर्जन करा. नंतर जोशी मॅडम 24 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर तर कशामध्ये कन्वर्ट करा मीटर -2 मीटर. ओके. नाउ वी हॅव मोमेंट ऑफ इनर्शिया जी रॉडची असते ती काय असते ml²/12. ओके. मग कळा m किती आहे 180 डिवाइड टू 10⁻³ डायरेक्टली मी 0.18 म्हणू शकतो ना. इंटू L² म्हणजे 24 इंटू 24 इंटू 10⁻⁴. ओके. अपॉन काय आहे 12 टू द 24 टू द 48 इंटू 0.18 कराय आता 48 इंटू 0.18. ओके. हे कॅल्क्युलेशन करा. हे येऊन जाईल. कॅल्क्युलेशन तुमच्या भरोशावर सोडून देतो मी आता. हा यायलाच पाहिजे तुम्हाला. नंतर बी कोणाला नव्हतं जमलं. बी मध्ये काय होतं सांगा डिस्क ऑफ मास मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची होती. कशाची डिस्क ऑफ मास 0.2 kg. किलोग्राम आणि डायमीटर 40 सेंटीमीटर. डायमीटर 40 सेंटीमीटर आहे. तर रेडियस 20 20 सेंटीमीटर दॅट इज 20 इंटू 10⁻⁻² मीटर म्हणजे आर येते 0.2 मीटर. ओके. याची कशाच्या ऍक्सेस सोबत काढायचं होतं कोणत्या ऍक्सेस वर डिस्क बस एवढंच आहे. है ना. सेंट्रल ऍक्सिस वर काढायचे मग डायरेक्ट है ना. Yamaha सेंट्रल square by ऍक्सिस 2. काय होती दिसची Yamaha square by 2. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सेंट्रल ऍक्सिस m² अपॉन 2. हे कॅल्क्युलेशन करायसारखं नव्हतं. एकदम सोपं येते होतं सर हे आलं है ना. 0.2 0.2 इंटू 0.2 इंटू 0.2 है ना m² अपॉन 2 है ना. 0.004 एवढे किलोग्राम मीटर स्क्वेअर. मीटर. ओके. होतं हे. नंतर आणखी चला थर्ड वाला एकदम व्हेरी किती सोपे सोपे आहे सर हे आलं सर. आहे की नाही. समजलं आता. ओके. नंतर थर्ड काय होतं सांगा. थर्ड कोणाला नव्हतं जमलं. थर्ड आलं. नंतर कोणतं नव्हतं आलं. फिफ्थ वाला डायरेक्ट. फिफ्थ वाला सांगा. कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी and tension at lowest point and highest point when the stone of mass 100 gram and tension है ना. लोवेस्ट and highest point. हाईएस्ट. ओके. लोवेस्ट and highest हाईएस्ट नंतर टेन्शन Lowest and highest. लोवेस्ट अँड टेन्शन ऍट highest ओके. काय दिलेलं आहे mass एक ऑब्जेक्टचं मास आहे किती आहे ती 100 gram
100 ग्राम में 0.1 किलोग्राम. हाँ ओके, और क्या दिया है? रेडियस है 15 मीटर 15 बराबर 50 मीटर है रे सेंटीमीटर सेंटीमीटर है 50 सेंटीमीटर असेल ते, हाँ हा? सेंटीमीटर. सो 50 into 10⁻⁻² मीटर, गया उसका है कि नहीं? तो लोएस्ट पॉइंट और हाईएस्ट पॉइंट के ऊपर है ना. सो लोएस्ट पॉइंट और हाईएस्ट पॉइंट के ऊपर हम स्पीड कैलकुलेट कर रहे थे, याद है? हाईएस्ट और लोएस्ट. तो लोएस्ट पॉइंट के ऊपर स्पीड निकालनी है और हाईएस्ट पॉइंट के ऊपर हम लोगों को क्या निकालनी है? स्पीड. तो हमें पता है वी हैव, ओके. सो लोएस्ट पॉइंट के ऊपर स्पीड का फॉर्मूला क्या है? वी √RG. ये क्या है? लोएस्ट पॉइंट पर √5RG और हाईएस्ट पॉइंट पर √RG. क्या मैं कहूँ, अगर मैं VL का स्क्वायर कर दूं तो क्या आएगा? VH का स्क्वायर कर दूं तो क्या आएगा? RG. अब ये निकला तो हमारी काइनेटिक एनर्जी निकलेंगी. काइनेटिक एनर्जी क्या होती है? हाफ mv². ये काइनेटिक एनर्जी का फॉर्मूला है. लोएस्ट पॉइंट के लिए ये फॉर्मूला हाफ mvL² हो जाएगा, जबकि हाईएस्ट पॉइंट के लिए क्या हो जाएगा? ये हाफ mvH² हो जाएगा लोएस्ट पॉइंट के लिए, है ना. हाफ इंटू मास कितना है? 0.1 VL², है ना. VL के बारे में कुछ बताया गया है क्या? √5RG निकालो फिर. 5 इंटू R कितना है? 15 into 10⁻⁻². 15 सेंटीमीटर ही था ना, बराबर. ओके, G की वैल्यू 9.8 करो. आपको मिल जाएगी काइनेटिक एनर्जी एट लोएस्ट पॉइंट. निकालो इसी तरह से. हाईएस्ट पॉइंट का काय होतं? सिमिलरली हाईएस्ट पॉइंटचं कॅल्क्युलेशन आलं. याचं काय आलं होतं? लोएस्ट पॉइंट 36.75 एवढे जूल. ओके, इंटू 10⁻⁻². म्हणजे डायरेक्ट असं म्हणा ना 0.3675 जूल. ओके, ये ना कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. ओके, लक्ष द्या. कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट जेवढी असली, वी ऑल नो दॅट ही आहे कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. ओके, ही होती हाफ mv² किंवा आपण असं म्हणूया कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होता ना आपला, आहे की नाही? त्याच्यावरून ही होती, है ना. आता हायएस्ट पॉइंटच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू जर टाकल्या आपण 1/2, मास किती होतं? 0.1 VH² म्हणजे RG व्हॅल्यू किती? 50 into 10⁻⁻² आणि G ची व्हॅल्यू 9.8. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर किती येत होतं? हे 7. याच्या कॅल्क्युलेशन मध्ये फक्त 5 मल्टिप्लिकेशन एक्स्ट्रा होता. जर याला 5 ने डिवाइड करून टाकलं ना तर हे आन्सर येऊन जाईल. म्हणजे येणार आहे 0.0 35. ओके, 0.0735 एवढे जूल हे येणार कायनेटिक एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट. क्लिअर? हे झाली होती सगळ्यांची. हे कॅल्क्युलेशन करायची. मी काय म्हटलं तुम्हाला, एक कॅल्क्युलेशन केल्यानंतर दुसऱ्या कॅल्क्युलेशनला तेवढंच डोकं बोलायची गरज नसते. ओके, समजलं? आहे की नाही? मग काय करायचं? स्मार्ट वर्क करायचं. म्हणजे संकेत सर आपण स्मार्ट आहे. ओके, आपण ऑलरेडी काम केलं ना. म्हणजे कसं असतं निखिल, आपण एक वेळेस गदा मजुरी केली, पूर्ण तेच करायचं का? नाही, शॉर्टकट, नो ज्यादा कटकट. ओके, सो आगे कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट काढली, हायएस्ट पॉइंट काढली. काय म्हणून मी? पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट असते 0, कारण लोएस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी किती येणार? 0. का बरं? कारण की ग्राउंड क्लिअरन्स 0, हाईट 0 आहे.
पोटेन्शियल एनर्जी असते MgH म्हणून तुम्हाला हो सर. ओके ते MDH वाले आजोबा वारले ते झालं का सर? हा वारले वाटते काय पडलं एवढं? काही बोलायला. MgH मध्ये जगाचं टेन्शन आहे. थोडा रे वा तिकडे ते कामावर होते लोक रिकामे अफवा पहिलं होते इच्छा मृत्यूचं वरदान आहे चांगलं आहे की नाही पोटेन्शियल एनर्जी बरोबर MgH मी काय म्हणतो हायएस्ट पॉइंटला MgH मग सांगा हे ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत होतं कसं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय म्हणू मी हायएस्ट पॉइंट पासूनचं Lowest point पर्यंत. अंतर जे आहे हे रेडियसच्या डबल होतं Diameter. आहे ना अबाउट डायमीटर होतं किंवा रेडियसच्या आपण म्हणू डबल होतं तर पोटेन्शियल एनर्जी ॲट हायएस्ट पॉइंट काय होती मास 0.1 इंटू जी ची व्हॅल्यू 9.8 इंटू हाईट याच्या R इंटू R काय झाली 2R काय म्हणू R इंटू R 2R म्हणजे 2 इंटू R ची व्हॅल्यू काय होती 50 इंटू 10⁻⁻⁻2 म्हणजे हे येऊन जाईल सोपं कॅल्क्युलेशन आहे ना आहे की नाही मग हे कॅल्क्युलेशन तुम्ही घरी करून घ्यायचा आता ओके पहा पोटेन्शियल एनर्जी मध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी हायएस्ट पॉइंटला काढायच्या आधी आपण हाईट काढली हायएस्ट पॉइंटवर है ना हायएस्ट पॉइंटवर हाईट होती रेडियस अधिक रेडियस 2 रेडियस एवढी म्हणजे डायमीटर एवढी ओके मग हा जो फॉर्म्युला बनून गेला पोटेन्शियल एनर्जीचा तो mg इंटू 2r म्हणजेच 2mgr हा बनला होता या फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज टाकायच्या डायरेक्ट आन्सर क्लिअर आता टेन्शन बद्दल आपण सांगितलं होतं मिनिमम टेन्शन हायएस्ट पॉइंटला काय टेन्शन असते काय नाही सो हायएस्ट पॉइंटला टेन्शन 0 लोएस्ट पॉइंटला टेन्शनची व्हॅल्यू असते 6 mg काय असते मग 6 इंटू mg करून टाका टेन्शन मिळून जाईल ओके मग जास्त टेन्शन घ्यायचं नाही उज्ज्वल ओके टेन्शन आलं की नाही आहे टेन्शन आलं की झालं मग टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट 0 टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट 6 mg हेच होतं ना रे 0 3 mg x mg सांगितलं होतं ना ते आपण एका बकेट मध्ये पाणी भरून फिरवतो बकेट डबा नाही रे बकेट इंटू एम इंटू तर आहे टेन्शन कशावर मोजता न्यूटन सांगा रे मग फास्ट फास्ट सांगा 0.6 हे होते 5.88. ग्रुप मध्ये किती झाले अरे 5.88. 5.88 न्यूटन ओके एवढे क्लिअर हे होतं टेन्शन समजलं आता कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेशन मला पार्ट करा आणखी कोणाला कशा डाऊट होता का सर ते फोर्थ वाला प्रोसेस करायचं आमच्या दोघींचं वेगळं वेगळं आलं. फोर्थ वाला क्रॉस चेक करायचा आता फोर्थ मध्ये काय काय दिलेलं आहे मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं रेडियस ऑफ डायरेक्शन गिवन दिलेला आहे मास ऑफ बॉडी मास किती आहे 50 ग्रॅम एक छटा 50 ग्रॅम है ना तो 50 इंटू 10⁻⁻³ किलोग्राम आणखी काय दिलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया किती 0 पॉइंट केजी 0 पॉइंट किती आहे 0.48 किलोग्राम मीटर स्क्वेअर ओके हा अरे लक्ष द्या आता वी हॅव काय होता मोमेंट ऑफ इनर्शिया बरोबर mk स्क्वेअर सो k स्क्वेअर बरोबर I अपॉन m म्हणजे असं म्हणू शकतो k बरोबर √I अपॉन m √I किती आहे हा 4.48 अपॉन हे ओके जर हे आणखी दोन घेतले तर 0.5 येते नाही की नाही ही गाडी दोन्ही किती येतात रे सर 0.05 सर 0.05 येते सर हा 0.05 0.05
सर 96 अंडर रूट 9.6 हे आहे कॅल्क्युलेशन. हो कॅल्क्युलेशन अंडर रूट 9.6 झालं. 9.60 मग 9.6 चं स्क्वेअर रूट पहा स्क्वेअर रूट कॉलम मध्ये. तर त्याचं 3.098 3.098 एवढे मीटर, एवढी रेडियस ऑफ व्हायलेशन, एवढे मीटर. माझ्या आधी एकच झालं होतं. क्लिअर? समजलं काय? फिजिक्सच सोपं आहे. सर आलं सर आणखी कोणत्या न्यूमेरिकल मध्ये डाऊट होता काय? सगळे आटोपले? सर मी नाही केले पण खबर आहे बरोबर आहे काय 3 वाला चेक करून घेऊन चला, दाखवा. चलो एवढं समजलं. आता आपण जे डायोड वगैरे आहे ना, डायोड, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आहे ना, आपला मोबाईल चार्ज कसा करतात, कारण चार्जिंग खूप इम्पॉर्टंट आहे संकेत आहे की नाही. त्यानंतर चोपडे मॅडम आपण घरामध्ये इन्व्हर्टर आहे ना काबर लावतो, व्होल्टेज रेग्युलेटर काबर लावतात, कारण व्होल्टेज फ्लक्च्युएशन भारतात कॉमन आहे आणि त्यातल्या त्यात मलकावून म्हटलं म्हणजे माहोल. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण उद्या शिकू.